बातमी येते बॉलिवूडमधून। अभिनेत्री कंगना रणावत आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्यातल्या वादाने बॉलिवूडमध्ये आता खळबळ माजली आहे। कॉफी विथ करणमध्ये करणवरच टीका करणाऱ्या कंगनावरती करणनं लंडनमधल्या मुलाखतीतून टीकेचे बाण सोडलेत। पण त्यानंतर लगेचच कंगनानं देखील द मुंबई मिरर या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमधून पलटवार केल्यामुळे या वादाला आणखीनच फोडणी मिळाली आहे। कॉफी विथ करणमध्ये कंगनाने करण जोहरच्या कामाच्या पद्धतीवरती जोरदार टीका केली होती। करण केवळ स्टार पुत्रांना संधी देतो, मी जर फिल्म बनवली तर त्यामध्ये करणला मूव्ही माफियाची भूमिका देईन, जो अतिशय घमेंडी आहे असं कंगनाने म्हटलेलं होतं। वार केला होता करण जोहरवरती आणि तो त्याच्या चांगला जिव्हारी लागला। स्वतःच्या शोमध्येच करण निरुत्तर झाला होता, पण त्यानंतर त्याने लंडनमधल्या मुलाखतीमध्ये कंगनाला झेपत नसेल तर बॉलिवूड सोडून जाण्याचा सल्ला दिला होता। पण कंगनाने त्याला लगेचच उत्तर देत बॉलिवूड तुझ्या बापाचं नसल्याची खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान कंगनाच्या खरमरीत टीकेचा वचपा करण जोहरने लंडनमधल्या एका कार्यक्रमात काढलेला आहे। कंगनाच्या वुमन आणि व्हिक्टिम कार्डने आपण हैराण झालोय। कंगनाला एवढा त्रास होत असेल तर तिने बॉलिवूड सोडून द्यावं असा थेट सल्ला करणनं कंगनाला दिलाय। She had a great perspective and point of view, and everyone lauded her because she came on my show and gave it off to Karan according to what everyone said. I'm like, of course, because I was gracious enough to keep everything. I cut none of it out. I kept it. I could have edited so much out. This was my show. I said, no, let the world see that this is her opinion and she must say it, voice it. I gave her the platform. This is my platform, so I'm telling you what I. With Kangana playing the woman card and the victim card. I'm done. I mean, you cannot be this victim at every given point of time who has a sad story to tell about how you've been terrorized by the bad world of the industry. Leave it. तर करण जोहरने लंडनमध्ये ही जी टीका केलेली आहे ती कंगनानं तितक्याच खोचकपणे त्याला उत्तर देखील दिलेलं आहे। मिररला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती काय म्हणते आपण पाहूयात। वुमन कार्ड आणि व्हिक्टिम कार्ड नेमकं काय आहे? अशा प्रकारे शब्द म्हणजे सर्व स्त्रियांचा अपमान आहे। वुमन कार्ड विम्बल्डन चॅम्पियनशिप, ऑलिम्पिक मेडल तसंच नोकरीही मिळवून देऊ शकत नाही। व्हिक्टिम कार्ड म्हणजेच माझी बहीण रंगोली जी ऍसिड अटॅकची शिकार आहे, न्यायासाठी लढतीये। मी करण जोहरशी नाही तर त्याच्या मानसिकतेशी लढा देतीये। करण नुकताच मुलीचा बाप झालाय, त्याने स्वतःच्या मुलीसाठीही ही सर्व कार्ड वापरावीत। वुमन कार्ड, व्हिक्टिम कार्ड आणि स्वतःच्या हिमतीवरती उभं राहण्याचं कार्ड त्याने वापरावं असं म्हणतीये कंगना रणावत। करणनं दाखवलेल्या उदारपणाचं मला आश्चर्य वाटतंय। कोणत्याही एडिट विना तो एपिसोड दाखवत असल्याचं त्याने जाहीर केलं। तसं झालं असतं तर मी तो चॅनल ब्लॅकलिस्ट केला असता, मात्र चॅनलला TRP हवाय। तसंच भारतीय सिनेमा हा करणच्या वडिलांनी त्याला भेट दिलेला छोटा स्टुडिओ नाही। प्रत्येक भारतीयाची ही इंडस्ट्री आहे आणि इथे माझ्यासारख्या बाहेरून आलेल्यांना सन्मान मिळतो। त्यामुळे करण जोहरला इंडस्ट्री सोडून जाण्याचा सल्ला देण्याचा कोणताही अधिकार नाही असं म्हणतीये कंगना रणावत। त्यामुळे या सगळ्या टीकेनंतर आता आणखी पुढे काही होतंय का की हे प्रकरण इथे शांत होतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे।